सदर घटना ही काही वर्षांपूर्वीची आहे। आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती। कधी एकदा गावी आजी आजोबाकडे जातो असं झाले होते। मे महिना होता। शहरातील गरम घामट हवा, डोकं फिरवणारा गोंगाट, माणसाची व वाहनाची सततची गर्दी आणि रोजची धावपळ या सर्व गोष्टींपासून दूर थोडं निवांत आणि निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत वेळ घालवायचं ठरवलं होतं। शनिवारी रात्री मी म्हणजे पूजा व माझा भाऊ सागरने आई बाबाकडून गावी जाण्यासाठी परवानगी घेतली। दुसऱ्या दिवशी दुपारी सर्व तयारी करून साधारण दुपारी 4 बस स्टँडवर पोहोचलो। मी व माझा मोठा भाऊ सागर आम्ही आमच्या आजी आजोबांकडे कोकणातल्या एका लहानशा खेड्यात जायला निघालो होतो। संध्याकाळचे 6 वाजत आले होते, तरीही अजून गावाला जाणारी लाल परी आली नव्हती। मी दादाला म्हणाले, आता इतक्या उशिरा नको निघायला, पण तेवढ्यात कोकणात जाणारी लाल परी आली व आम्ही त्यात बसून आजोबाच्या गावी एकदाचे निघालो। आम्ही खूप आनंदी होतो। आमचा हा पहिल्यांदाच दोघेच गावी जाण्याचा प्रवास। बस मजल दरमजल करत चालली होती। आम्ही आता शहर सोडले होते। साधारण संध्याकाळचे 8 वाजले होते। घाटातून गाडी नागमोडी वळणे घेत चालली होती। अचानक ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला व गाडी थांबली। आमची गाडी घाटात बंद पडली होती। रात्रीचा काळोख व नीरव शांतता, त्यामुळे बसमधले थोडेफार असलेले प्रवासी पण खाली उतरले नाहीत। मी माझ्या दादाला म्हणलं, मी म्हणत होते ना, आपण इतक्या उशिरा आता नको निघायला। त्यात बघ, आता बस बंद पडली आहे, किती उशीर होईल पोहोचायला। दादा म्हटला, हो अगं, पोहोचू आपण। तसं आमचं गाव लांब होते। आजोबाच्या गावी जायचं म्हणजे शेवटच्या बस स्टॉपला उतरून 1 किलोमीटरचा रस्ता चालून जावं लागतं। असा विचार करत असतानाच बस चालू झाली व आमचा प्रवास परत सुरू झाला। नीरव शांतता व वाऱ्याची मंद झुळूक अंगावर येत होती। हळूहळू आम्हाला झोप लागत होती। तेच माझा फोन वाजला। फोन आईचा होता। हॅलो। घाटात असल्याने मोबाईलचं नेटवर्क गेले, त्यामुळे परत फोन करणं अशक्य होतं। काही तासानंतर आमचा शेवटचा स्टॉप आला। आम्ही बसमधून उतरलो। घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे 12 वाजत आले होते। आम्ही आजूबाजूला पाहिलं तर पूर्णपणे काळोख, नीरव शांतता, निर्जन रस्ता होता। कोठून तरी दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता। सर्व वातावरण गूढ वाटत होते। तेच सागर दादा म्हणाला, अगं घाबरते काय, मी आहे ना सोबत। मस्त चांदण्या रात्री चालू, थोडं वेगळा अनुभव घेऊ। मलाही ते पटलं। आम्ही आमचे मोबाईल बॅगेतून बाहेर काढले तर आमचे फोन बंद पडले होते। बॅटरी संपली होती। बस स्टॉपच्या आजूबाजूला पाहिले, कुठलाच व्यक्ती नाही। एक टपरी होती, तीही बंद। रस्त्यावर होता तो फक्त चंद्राचा प्रकाश। मधूनच होणारी पानाची सळसळ मनात भीती निर्माण करत होती। दादा मला म्हणाला, हे बघ, घाबरू नको, रस्ता सरळ आहे, तसा नुसतं तुला माझ्यासोबत चालायचं आहे। दादा मला समजावत होता, पण माझा हात मात्र थरथरत होता। त्या अंधाऱ्या रात्री 7 होती, ती फक्त चंद्रप्रकाशाची। आम्ही दोघे चालत होतो। आजूबाजूला गर्द झाडी व भयावह शांतता होती। आम्ही दोघे झपझप पावले टाकत चाललो होतो। वाटेत मोठ्या झाडाच्या सावल्या पडत होत्या। अचानक होणारी झाडाची सळसळ, सर्वच वातावरण जरा वेगळंच वाटत होतं। नाही म्हटलं तरीही माझा दादा पण मनातून घाबरला होता। आम्ही कितीतरी वेळ चालत होतो। माझं लक्ष अचानक एका जुन्या विहिरीपाशी गेलं। ती विहीर मी आधी पाहिली होती। ती गावाच्या वाटेवरच होती, पण पुढे चालत असताना असं वाटलं आपण पुन्हा त्याच विहिरीपाशी आलो। दादा, अरे आपण आधी इथे आलो होतो ना। मी तिथेच एवढं बोलून थांबले। दादा बोलला, हो, अगदी हीच विहीर, तेच एक चिंचेचं झाड। त्याच्या आवाजात थोडा गोंधळ जाणवत होता। दादा म्हणला, अगं चल, काही नाही, पोचू आपण। आम्ही परत चालायला लागलो। खूप वेळ चाललो। परत पुन्हा तीच विहीर दिसली। काही कळत नव्हतं,
अचानक झाडावरून येणारा वटवाघुळाचा आवाज शांतता भेदत होता. आम्हाला घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. पाणी संपलं होतं. समोर विहीर असूनही त्यातून पाणी घेण्याची हिंमत आमची होत नव्हती. आम्हाला आता समजायला लागलं होतं, आपण एखाद्या अघोरी गोष्टीच्या फेऱ्यात अडकलो आहोत. उगीचच रात्री आलो असं वाटायला लागलं. दादा, मला वाटतं आपल्याला चकवा लागलाय, असं भीतीने थरथरत आपसूक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. दादाला पण भीतीने घाम फुटला होता. काय करावं त्यालाही समजेना. आता आम्ही परत मागेही जाऊ शकत नव्हतो आणि पुढेही. तेवढ्या दूरवर कुठेतरी हलकीशी दिव्याची चमक दिसली. दादा, बघ, कोणीतरी माणूस दिसतोय, चल आपण त्याच्या पाठी जाऊ. आम्ही झपझप पावले टाकत त्या उजेडाच्या दिशेने चालत होतो. वाऱ्याचा वेग वाढला होता. कुत्री मोठ्याने रडत होती. वातावरणात भीती वाटत होती. आम्ही चालत होतो, पण जेवढं चाललो तेवढाच तो उजेड दूर जात होता. एका ठिकाणी तो उजेड जाऊन थांबला. आम्हीही थांबलो. दादाने विचारलं, कोण आहे इथे? आम्हाला मदत हवी होती, पण हे बोलताच अचानक झाड वेगाने हालू लागलं. वारा वेगाने सुटला. दुरून कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती. पण त्या वातावरणात तो वारा जरा वेगळाच वाटत होता. मी पूर्णपणे थरथरू लागले होते. दादा, मला भीती वाटतेय, काहीतरी चुकतंय, चल इथून निघूया. दादाने माझा हात पकडला. आम्ही निघणार तेच आमच्या समोर एक बुटका व्यक्ती दिसला. अंगावर फाटके कपडे, डोळे अगदी पांढरेफट, जणू डोळ्यात जीवच नव्हता. तो काहीच बोलत नव्हता, फक्त हाताने पुढे या असा इशारा करत होता. नकळत दादाचे हात पण कापू लागले होते. सर्वत्र विचित्र वाटत होतं. कुत्र्याचं मोठ्याने रडणं चालूच होतं. तो म्हणाला, चला, मला माहिती आहे तुमचा रस्ता. त्याचा आवाज एकदम थंड, मृतासारखा वाटत होता. आम्ही त्याच्या मागे घाबरत चालत होतो. पण तेच दादाच्या लक्षात आलं, त्याच्या पायाची सावली त्या उजेडात दिसत नव्हती. त्याने मला नकळत हळूच मागे खेचलं. तो मानव नाहीये. दादा कुजबुजला. तेवढ्यात त्या माणसाने मागे गरकन मान फिरवून आमच्याकडे पाहिले. आमची बोबडी वळाली होती. थंड वाऱ्यात पण आम्ही घामाने ओले चिंब झालो होतो. तेवढ्यात तो समोरचा माणूस हवेत अचानक गायब झाला. पायात त्राण नव्हते. भीतीने हातपाय गळून गेलते. दादाने मला जबरदस्तीच धावायला लावले. आम्ही मागे परत धावत आलो. परत तेच झाड, तेच विहीर. चकवा लागलाय स्पष्ट होतं. आम्ही भूताच्या फेऱ्यात अडकलो होतो यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही तिथेच खाली बसलो. काही डोकं चालेना. वातावरण अधिक थंड झाले होते व कोल्हेकुई अधिक स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने अर्धमेलं झालं होतं. कोणत्याही क्षणी काही होईल असं वाटत असतानाच मला अचानक माझे आजोबा मला गावच्या गोष्टी सांगत ते आठवलं. आपण चकव्यात अडकलो तर जमीन पकडायची व एखादी वस्तू उलटी ठेवायची, झाकण वगैरे, आणि देवाचा जप करायचा. दादा, पटकन पाण्याची बाटली दे. असं म्हणताच दादा बोलला, कशाला हवी? पाणी नाही अगं त्यात. दादा, तू आता मला प्रश्न नको विचारू, दे लवकर. त्याने मला पाण्याची बाटली दिली. मी झाकण उघडलं व उलटं ठेवून त्याच्यावर हात ठेवला. डोळे मिटले तसा अचानक जोरात वारा चालू झाला. चित्रविचित्र आवाज येऊन पानाची सळसळ वाढली. कुत्री जोरजोरात रडत होती. तेच दादा मला भीत बोलला, अगं तो प्रकाश परत दिसतोय. माझ्या काळजात धस झालं. आता आपलं काही खरं नाही वाटायला लागलं. पण मी डोळे न उघडता जप सुरू ठेवला. जय मल्हार, जय मल्हार. काही वेळात वाऱ्याचा वेग कमी झाला. तो प्रकाश दिसत नव्हता. झाडाची सळसळ थांबली. कुत्र्याचं रडणं थांबलं होतं. कुट्ट काळोख होता. नीरव शांतता होती. पण वातावरण शुद्ध वाटत होतं. आम्ही उठून उभे राहिलो. आजूबाजूला पाहिले. दादा ओरडला, ते बघ, ते बघ, डाव्या बाजूला रस्ता दिसतोय. आपल्या गावच्या मंदिराचा कळस पण अंधुक दिसतोय. आम्हा दोघांना खूप आनंद झाला, पण अजूनही मनात भीती होती. अंगावर काटा येत होता. पायात त्राण नव्हतं. वेदना होत होत्या.
तरी आम्ही वेगाने झप झप चालत राहिलो. शेवटी गावाचं मंदिर दिसलं. मातीचे रस्ते, घर, झोपड्या दिसल्या. जीवात जीव आला होता. दूरवर कंदिलाचा मंद प्रकाश दिसत होता आणि समोर आमचे घर. आजी दारात वाट पाहत उभी होती. तिला मी जाऊन मिठीच मारली व बोललो, अगं आम्हाला चकवा लागला होता. आमच्या आवाजातील भीती, थरथरणं आजीला जाणवलं. आजीने आम्हाला बसवलं. आजोबांनी पाणी दिलं व बोलले, बाळांनो, देव तुमच्या पाठीशी होता. चकवा कोणाला फसवतो, कोणाला गिळतो, पण जे मनाने शांत राहतात त्यांना मार्ग दाखवतो. तुम्ही आम्हाला कळवून आला असता तर मीच येऊन थांबलो असतो बस स्टॉपवर. चला जेवून घ्या व आराम करा. पहाटेचे 3 वाजत आले आहेत. हे ऐकून आमच्या मनात भीतीने धस झालं. दादा, आपण 3 तास चकव्यामध्ये अडकलो होतो. नशीब सुटका झाली. असं बोलत असतानाच आजीने हाक मारली, चला जेवण गरम केलंय. ती रात्र, तो प्रवास आमच्या आयुष्यातील एक भयान रात्र आठवण बनली. आजही रात्री एकटा अंधारात जाताना ती विहीर, तो उजेड आणि त्या माणसाचे पांढरे डोळे आठवतात. अंगावर आजही भीतीने काटा येतो. त्या दिवसापासून आम्ही कधीच रात्री अपरात्री गावी जाण्यासाठी प्रवास केला नाही. ती रात्र जणू आमच्यासाठी चकव्याची काळ रात्र होती.